अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ना स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ हा फारच खास असणार आहे बरं का. कारण ना या व्हिडिओमध्ये ना मी माझ्या आयुष्यातील पहिला स्वामी अनुभव शेअर करणार आहे. म्हणजेच काय, तर मला आलेली स्वामींची प्रचिती, स्वामींनी दाखवलेला चमत्कार हा मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे. खरंच म्हणजे तेव्हापासून ना माझा एकही दिवस किंवा रात्र ही स्वामी नामाशिवाय पूर्ण होत नाही. मुखामध्ये ना सतत माझ्या स्वामींचेच नाव असते. आता कसं सांगू बघा, जे स्वामी भक्त असतील ना त्यांना नक्कीच माझ्या भावना कळतील, की स्वामी हे त्यांच्या भक्तांसाठी काय आहेत तर. साक्षात ब्रह्मांड नायक जेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहे ना, तेव्हापासून माझं आयुष्य संपूर्ण बदललेलं आहे बघा. आयुष्यामध्ये ना कितीही मोठे संकट असू दे किंवा कितीही मोठ्या अडचणी येऊ देत, पण स्वामींचा चेहरा समोर दिसताच आणि माझ्या स्वामींची नाव ओठी येतात, सर्व दुःख नाहीसे होतात, सर्व संकट अशी पळून जातात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे बरं का मित्रांनो. चला ठीक आहे, मी सांगते तुम्हाला माझा अनुभव. तर मित्रांनो, एके दिवशी म्हणजे ही गोष्ट ना ऑगस्ट 2023 ची आहे. ऑगस्टमध्ये ना गणपतीसाठी मी गावी गेले होते. म्हणजे गावी ना माझ्या आईकडे गणपती होते. तेव्हा मी माझ्या माहेरी गेलेले आणि मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर. माझी मुलगी जी आहे ती 6 वर्षाची आहे. मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही गावी गेलेलो. मग तेव्हा ना 4-5 दिवस राहिलो. माझे मिस्टर परत तेव्हा घरी मुंबईला आले आणि स्कूलला सुट्ट्या असल्यामुळे ना मी माझ्या आईकडेच थांबायचं ठरवलं. आणि मग ना एके दिवशी अचानक काय झालं काय माहिती, माझ्या मुलीची ना दात फारच दुखायला लागला. ती ना सतत रडायला लागली. ती एवढी रडत होती की मला काही कळतच नव्हतं की काय करावं. मग मी ना तिला एका डॉक्टरकडे घेऊन गेले. तेव्हा ना खूप पाऊस चालू होता. त्या ना एक लेडीज डॉक्टर होत्या, डेंटिस्ट. त्यांनी ना माझ्या मुलीला चेक केलं. तर त्यांनी ना दातामध्ये इन्फेक्शन झालंय असं सांगितलं. त्यांनी ना अँटिबायोटिक्स आणि पेनकिलर्स वगैरे दिल्या आणि मग आम्ही घरी आलो. पण त्याने ना तिला फारसा काही फरक असा जाणवला नाही. पण मग ती रडत होती. मग काही कळत नव्हतं. मग नंतर काय केलं माहिती आहे का, आम्ही तिला दुसऱ्या दिवशी ना तिच्या डेंटिस्टकडे नेलं. त्यांनी बघितले. माझी मुलगी एवढी रडत होती की तिनं चेक सुद्धा करू देत नव्हते. मग कसं तरी ना मॅनेज करून ना आम्ही तिला डॉक्टरकडून चेक करून घेतलं आणि डॉक्टरांनी ना तिचा एक्स-रे काढला. पण खरं सांगू का मित्रांनो, ते एवढे प्रतिष्ठित डॉक्टर असून सुद्धा ना एवढ्या रूड बिहेव करत होते. म्हणजे आता तुम्हाला कळेलच की लहान मुलं असतात, लहान मुलांसोबत आपण कसं बोलतो, तसं नाही. उलट ना त्यांनी तिला एवढ्या रागामध्ये ओरडले. पण मग ना ते असे रागात बोलले नाही वगैरे, मला असं काहीच वाटत होतं की कसे डॉक्टर आहे बघा. पण तरी ना नंतर तरी पण मी कसं तरी ते बघून घेतलं. मग त्यांनी नंतर आम्हाला सांगितले की हिचे ना 2 दात संपूर्ण किडलेले आहेत. इन्फेक्शन तर आहे, पण पस सुद्धा झालाय, जो सगळ्या दातांमध्ये पसरलेला आहे आणि आजच्या आजच तिचं रूट कॅनॉल करावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं. आणि रूट कॅनॉल करताना जर का तुमची मुलगी रडली किंवा खूप त्रास दिला, तर ना आम्हाला तिला बेशुद्ध करून ना 2 दिवसांकरता ॲडमिट करावं लागेल. आता रूट कॅनॉल प्रोसेसमध्ये काय असते हे सगळ्यांनाच माहीत असेल. पण ना त्या डॉक्टरनी असं ॲडमिट आणि बेशुद्ध वगैरे, तर हे ऐकून ना असं सगळं मी एकदम घाबरलीच होती. मला काही सुचतच नव्हते. आणि परत त्यांनी आम्हाला एवढं सुद्धा सांगितलं, की एवढं घाबरून टाकलं होतं म्हणजे लिटरली म्हणत होते, की आजच्या आज तुम्ही डिसिजन घ्या आणि सांगा. हं. आणि ॲडव्हान्स पैसे वगैरे तुम्ही असं ते ना तुम्ही पे करा. पण ना तेव्हा मुलीचं एवढं दुखत होतं की मला सुचतच नव्हतं की काय करावं. माझे आई-बाबा बोलले की चला करून टाकूया म्हणून. मुलीला त्रास नको म्हणून माझ्या बाबांनी ना ॲडव्हान्स वगैरे भरून दिले आणि आम्ही घरी परतलो. पण काय माहिती आहे का मित्रांनो, मला काही सुचत नाही, काय असंच सतत वाटत होतं. आणि ह्या सर्वांमध्ये ना माझ्या मुलीचं दुखणं, रडणं ते सुद्धा चालूच होतं. पण ना तिला ते बेशुद्ध करून ॲडमिट करणं हे मला परत पटतच नव्हतं. पण तरीही ना डॉक्टरांनी सांगितल्यानुसार 6 वाजता आमची अपॉइंटमेंट होती. पण त्याच वेळी काय झालं माहिती आहे का, एवढा जोराजोरामध्ये पाऊस चालू झाला ना, की लाईट पण चालली गेली आणि क्लिनिकमधनं कॉल आला की अपॉइंटमेंट कॅन्सल झाली म्हणून. मग मला एवढं बरं वाटलं की ना अपॉइंटमेंट कॅन्सल झाली. पण मग नंतर मी काय केलं माहिती आहे का, माझी एक डॉक्टर आहे, माझी बहीण आहे. तिला ना मी कॉल करून, जी एक होमिओपॅथ आहे, तिला मी असंच कन्सल्ट केलं. तिने मला काही गोष्टी सांगितल्या ज्या मला पटल्या. मग मी ना लगेच असं माझ्या माइंडमधून डिसिजन घेतलं की आता मला हा ना इथे ट्रीटमेंट नाही करायची आहे म्हणून. बाबांनी मग काय केलं, मी पाऊस थांबल्यानंतर ना बाबांना त्या डॉक्टरांकडे पाठवलं
आणि ते ट्रीटमेंट कॅन्सल करून पैसे परत घ्यायला सांगितले. आणि तेव्हाच काय माहिती का ना माझी मुलगी रडत होती. मग मी तिला म्हटलं, "चल बेटा, मी ना तुला मम्माच्या स्कूटीवर घेऊन ना बाहेर गार्डनमध्ये घेऊन चलते." हं. मग तिला बाहेर घेऊन जात असतात ना, माझ्या आईच्या घराजवळ ना एक स्वामींचं केंद्र आहे. स्वामींचं खूप मोठं केंद्र आहे. हं. तर तिथे ना मी माझ्या मुलीला घेऊन गेले. तिथे ना संध्याकाळची स्वामींची नित्यसेवा आणि आरती चालू होती. मी ती पूर्ण केली आणि माझी मुलगी ना जी रडत होती, तिला मी स्वामींच्या मूर्तीजवळ नेऊन दर्शन करून घेतले. अंगारा विभूती असते ना स्वामींच्या पायाजवळचा अंगारा मी तिला लावला आणि अक्षरशः खरंच सांगते मित्रांनो, मी एवढी कळकळून स्वामींना विनंती केली, की "स्वामी महाराज, माझ्या ना मुलीचं जे दुखणं आहे ना, ते खरंच बंद होऊ द्या स्वामी महाराज." आणि अक्षरशः मला रडायला आलं होतं तेव्हा. आणि मित्रांनो खरंच सांगते, तेव्हा मी स्वामींना असं नमस्कार केला आणि माझ्या मुलीला तिथे स्वामींच्या पायाजवळ नतमस्तक करून घेतले. आणि नंतर ना स्वामींच्या केंद्रामधून नंतर मग मी घरी आले आणि घरी आल्यानंतर तुम्हाला विश्वास नाही बसणार, असं चमत्कार झाल्यासारखंच ना माझ्या मुलीचं दाताचं जे दुखणं होतं, जे खूप ठणक होती ना तिच्या दातांमध्ये, ती आपोआपच कमी झाली. म्हणजे बघा, एवढ्या पेन किलर्स, एवढं औषध घेऊन सुद्धा 3 दिवसापासून तिचा जो त्रास होता ना, तेव्हा मी तिला स्वामींच्या केंद्रामधून आणून स्वामींचा जो अंगारा मी तिला लावला ना, खरं सांगते स्वामींनी असा चमत्कारिक अनुभव दिला, की घरी स्वामींच्या केंद्रामधून घरी येताच तिचं दुखणं एकदम गायबच झालं बघा. असं वाटलं त्या दिवशी स्वामींच्या चरणी माझ्या मुलीला जेव्हा नतमस्तक ठेवून नमस्कार केला, तेव्हा ना जणू स्वामींनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचं सर्व दुःख दूर करून टाकलं. तर मित्रांनो, तो दिवस आणि आजचा दिवस, ह्या अशा अनेक दिवस, असे अनेक वर्ष झाले, तेव्हा स्वामींनी माझ्या आयुष्यात मला खूप चमत्कारिक अनुभव दिलेले आहेत. मी खरंच स्वामींचे उपकार ना माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकत नाही. कारण ते म्हणतात ना, नवस न करता पावणारा देव म्हणजे माझे स्वामी, आणि ते हे खरंच आहे मित्रांनो. तुमची भक्ती जर का ही खरी असेल ना, तर स्वामी नक्कीच म्हणजे तुम्हाला तुमची भक्ती, तुमची सेवा स्वामींच्या प्रती ही खरंच खरी असेल ना, तर स्वामी आयुष्यामध्ये ना तुम्हाला भरपूर अशा प्रकारचे चमत्कारिक अनुभव देतील. म्हणूनच मित्रांनो, मला ना स्वामींची सेवा करणे ही फारच आवडते. स्वामींशी दररोज संवाद साधणे, मला स्वामींशी बोलणे, ही मी दररोजच माझ्या स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तर स्वामींची नित्यसेवा तर करतेच, पण स्वामींशी दररोज संवाद साधणे, स्वामींशी बोलणे हे माझं आवडतं काम आहे मित्रांनो. म्हणूनच सांगते मित्रांनो, स्वामींची सेवा करा, स्वामी भक्त व्हा, कारण स्वामी सेवा हीच ईश्वर सेवा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.